डेली करंट अफेअर्स प्रश्न क्रमांक 1. जागतिक मेगा फूड इव्हेंट वर्ल्ड फूड इंडिया 2025च्या 4थ्या आवृत्तीचे उद्घाटन कोणत्या नेत्यांच्या हस्ते होणार आहे? योग्य उत्तर आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. लक्षात घ्या, या प्रमुख जागतिक कार्यक्रमाचे उद्दिष्ट अन्न प्रक्रिया मूल्य साखळीत सहकार्य, नवोन्मेष आणि गुंतवणुकीला चालना देऊन भारताला जागतिक अन्न केंद्र म्हणून स्थान देणे आहे. प्रश्न 2. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगात किती लोक मानसिक आरोग्य समस्यांनी ग्रस्त आहेत, ज्यामुळे प्रत्येक 100 मृत्यूंपैकी एक आत्महत्येमुळे होतो? योग्य उत्तर आहे 1 अब्जापेक्षा जास्त. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या संघटनेने 2025च्या ICC महिला विश्वचषकासाठी विल टू विन मोहीम सुरू केली आहे? तर ही जी संघटना आहे ती आहे ICC. ICCची स्थापना झाली आहे 15 जून 1909 मध्ये. अध्यक्ष आहेत जय शहा, उपाध्यक्ष आहे इम्रान ख्वाजा, महाव्यवस्थापक आहेत वसीम खान, CEO आहेत संजोग गुप्ता आणि हेडक्वार्टर आहे दुबई UAE या ठिकाणी. प्रश्न 4. सप्टेंबर 2025 मध्ये भारताचे कोणत्या माजी पंतप्रधानांना मरणोत्तर PV नरसिंह राव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर जे पंतप्रधान आहेत ते आहे डॉक्टर मनमोहन सिंग. लक्षात घ्या, भारताच्या आर्थिक परिवर्तन आणि राष्ट्र उभारणीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा गौरव या पुरस्काराने करण्यात आला आहे. यानंतर प्रश्न 5. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतातील सर्वात मोठ्या आणि आधुनिक क्रीडा संकुलाचे उद्घाटन कोठे केले? तर ते केले आहे अहमदाबाद या ठिकाणी. लक्षात घ्या, वीर सावरकर क्रीडा संकुल हे भारतातील सर्वात मोठे आणि जगातील सर्वात आधुनिक क्रीडा संकुलांपैकी एक आहे. प्रश्न 6. खालीलपैकी कोणत्या देशाने त्यांची पहिली स्वदेशी मलेरिया लस ॲडफॅल्सिवॅक्स विकसित करण्याची घोषणा केली आहे? तर हा जो देश आहे तो आहे भारत. लक्षात घ्या, या लसीचा उद्देश मानवी संसर्गापासून संरक्षण प्रदान करणे आणि त्याचबरोबर परजीवीचे वेक्टरजनित समुदाय संक्रमण कमी करणे आहे. पुढील प्रश्न, दरवर्षी जागतिक बांबू दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? योग्य उत्तर आहे 18 सप्टेंबर रोजी. तर लक्षात घ्या, हा जो दिवस आहे तो बांबूच्या पर्यावरणीय आणि आर्थिक फायद्याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी, त्यांच्या शाश्वत वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जगभरात बांबू लागवडीला चालना देण्यासाठी समर्पित आहे. यावर्षीची जी थीम आहे ती आहे नेक्स्ट जनरेशन बांबू सोल्युशन इनोव्हेशन अँड डिझाईन. पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या शहराला रामसर वेटलँड सिटी म्हणून मान्यता देण्यात आली आहे? तर ते जे शहर आहे ते आहे उदयपूर. लक्षात घ्या, ही जी मान्यता आहे ती पाणथळ भूमी संवर्धन आणि शाश्वत व्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांचा सन्मान करते. तलावांचे शहर म्हणून ओळखले जाणारे उदयपूर शहर पाणथळ जागांचे संरक्षण करण्यासाठी केलेल्या अनुकरणीय प्रयत्नांसाठी निवडक जागतिक गटात सामील झाले आहे. भारतात आता 91 रामसर स्थळे आहेत, जी आशियातील सर्वाधिक आणि जागतिक स्तरावरील तिसरी आहे. यानंतर पुढील प्रश्न बघण्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटेल. पुढील प्रश्न आहे, लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांना 27 वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली? तर हे राष्ट्रपती आहेत ब्राझीलचे. ब्राझील हा दक्षिण अमेरिकेतील खंडातील देश आहे. अध्यक्ष आहे लुज इनासो लुला दी सिल्वा, राजधानी आहे ब्राझिलिया आणि चलन आहे ब्राझिलियन रियल. पुढील प्रश्न, अलीकडेच फिडे महिला ग्रँड स्विस 2025चा किताब कोणी जिंकला? तर तो जिंकला आहे ऑप्शन B वैशाली रमेश बाबू यांनी. आणि विद्यार्थी मित्रांनो, यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे, कोणाची उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली? इंजेती श्रीनिवासन, अमित खरे, विश्वास पाटील की संजय सिंगल? या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. करंट अफेअर्स अपडेट व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहिजे असेल तर हा QR कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधून लिंक दिली, त्यातून आपण व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकतो. थँक्यू.